टीका किंवा निंदेचं घर असावं शेजारी. आपण जेव्हा एखाद्याने निंदा केली आणि ती समाज उपयोगी कार्यक्रमाकरता असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी असेल, इतर विषय असेल, तर मग नक्कीच मग त्यामध्ये अजून जोमानं काम करण्याची गरज आहे. कारण आपण जे काम करतोय ते बरोबर आहे ह्याचे संकेत कुठेतरी अनुषंगाने मिळत असतात. प्रत्येकानं केलेली निंदा टीका ही अजून सकारात्मक काम करण्याची ऊर्जा ही माझ्यासारख्या एका तरुणाला नेहमीच मिळत असते. माझ्या कामाची गती मी अजून येणाऱ्या दिवसांमध्ये वाढवणार आहे. ज्यांना जे वक्तव्य करायचं आहे त्याच्याबद्दल मी वक्तव्य करून मी माझं कार्य मी लहान करू इच्छित नाही. ज्या ठिकाणी या देवाळ्याच्या गावातल्या लोकांवर अन्याय होईल त्यावेळेस संदीप नाईक त्यांच्यासोबत असेल. लोकसभा चुनाव के बाद अब विधानसभा चुनाव को लेकर सियासी सरगर्मियां तेज हो चुकी हैं और इस बीच बेलापुर विधानसभा मतदार संघ में गरमाई राजनीतिक सियासत के बीच अब दौर आरोप प्रत्यारोप और व्यंग्यात्मक बाढ़ तक पहुंच चुका है। बेलापुर विधानसभा मतदार संघ में नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक की बढ़ती सक्रियता से डिस्टर्ब संदीप नाइक के स्वपक्षीय आलोचकों ने एक तीर से कई निशाने कर प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष तौर पर संदीप नाइक पर कटाक्ष करना शुरू कर दिया है। ऐसे में संदीप नाइक का स्वपक्षीय आलोचकों को एक ही करारा जवाब है, निंदकांचे घर असावे शेजारी। मौका था दिवाले गांव में आयोजित कार्यक्रम का, जहां बेलापुर विधानसभा मतदार संघ में चुनाव की पूर्व ही शुरू राजनीतिक आरोप प्रत्यारोप के घमासान को लेकर जब मीडिया ने भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक को सवालों के घेरे में लिया, तब संदीप नाइक ने भी सारे सवालों आरोपों प्रत्यारोपों पर अपने उसी तेवर और कलेवर में जवाब दिया। सबसे पहले जब सवाल किया गया स्मार्ट विलेज के तहत दिवाले गांव का हो रहा कायापलट पर उनकी क्या प्रतिक्रिया है, जिस पर संदीप नाइक ने कहा कि दिवाले गांव स्मार्ट विलेज का बोलबाला अभी हो रहा है, मगर यहाँ के ग्रामस्थ पहले से ही स्मार्ट की परिभाषा जानते हैं। दिवाळ्या गावातली सगळे नागरिक स्मार्टच आहेत. म्हणजे नवी मुंबईच्या शहरामध्ये राहत असताना हे वाढणारं शहर आणि या शहराच्या एकदम किनाऱ्याला असलेलं हे गाव, त्यामुळे या गावाचा अनुभव मोठा आहे. म्हणजे आजचं नाही, म्हणजे खूप जुना इतिहास या गावाला आहे. त्यामुळे ह्या प्राचीन काळापासून हे गाव स्मार्ट आहे. त्यामुळे अजून त्यांना त्यांच्या मनासारखं स्मार्ट नक्कीच ते बनवण्याकरता हे सगळेजण प्रयत्न करतील आणि राहतील. आणि आम्ही देखील त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं त्यांची घोडदौड ही त्यांच्या क्षमतेनं होण्याकरता त्यांच्यासोबत नेहमीच आम्ही राहणार। इतना ही नहीं, उन्होंने दिवाले गांव के ग्रामस्थों को कहा कि जब भी ग्रामस्थों के साथ अन्याय होगा, पक्षपाती भूमिका का वे शिकार होंगे, तब सबसे पहले संदीप नाइक उनके साथ चट्टान की तरह खड़े रहेंगे। ज्या ठिकाणी या देवाळ्याच्या गावातल्या लोकांवर अन्याय होईल त्यावेळेस संदीप नाईक त्यांच्यासोबत असेल। बेलापुर विधानसभा मतदार संघ में उनके नेतृत्व में संदीप नाइक प्रतिष्ठान के माध्यम से शुरू विभिन्न सामाजिक उपक्रम पर सवाल उठाने वालों को संदीप नाइक ने एक ही जवाब दिया कि अगर कोई हम पर टीका टिप्पणी या आरोप कर रहा होगा तो वह उस बात की पुष्टि करता है कि हमने जो काम हाथों में लिया है वही सही दिशा में चल रहा है, और इसीलिए सर्वपक्षीय आलोचकों के आरोपों से मेरा काम रुकेगा नहीं, बल्कि 2 गुनी रफ्तार से आगे बढ़ेगा। सामाजिक कार्य जर त्याचा आढावा घेतला तर ते प्रत्येकानं आपल्या मनाला मिळालेलं समाधान आणि आपल्या कर्तव्य भावनेतून करणं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेस मग तुम्हाला वेगवेगळे आवाज ऐकू येतात, पण त्या आवाजाची आपल्याला पर्वा करायची गरज नाही. कारण आपण जे काम करतो ते आपण समाजाकरता करत असतो. आणि कोणी काही बोलल्यानंतर जर कोणाला वाटत असेल आमचं काम थांबेल तर तो गैरसमज आहे. आम्ही अजून जोमानं काम करण्याकरता त्या ठिकाणी प्रत्येकानं केलेली निंदा टीका ही अजून सकारात्मक काम करण्याची ऊर्जा ही माझ्यासारख्या एका तरुणाला नेहमीच मिळत असते. आणि त्यामुळे म्हणजे टीका किंवा निंदेचं घर असावं शेजारी. आपण जेव्हा एखाद्याने निंदा केली आणि ती समाज उपयोगी कार्यक्रमाकरता असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी असेल, इतर विषय असेल, तर मग नक्कीच
मग त्यामध्ये अजून जोमानं काम करण्याची गरज आहे, कारण आपण जे काम करतोय ते बरोबर आहे याचे संकेत कुठेतरी अनुषंगाने मिळत असतात. वहीं उन्होंने आगे कहा कि राज्य के सामाजिक जीवन में काम करते समय खुद को महान दिखाने से व्यक्ति महान नहीं होता, बल्कि उसे महान बनाने के लिए वैसा आचरण और वैसा काम भी करना चाहिए। ज्यांना जे वक्तव्य करायचं आहे त्याच्याबद्दल मी वक्तव्य करून मी माझं कार्य मी लहान करू इच्छित नाही, कारण आम्ही सकारात्मक विचारानं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि लोकांना अभिप्रेत असलेलं काम, लोकांना अभिप्रेत असलेला विकास हा नेहमीच करण्याचं एक दूरदृष्टिकोन आणि व्हिजन हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी मला नेहमी दिलेलं आहे. आणि त्यामध्ये सर्वच म्हणजे तळागाळामधले कार्यकर्ते, मग ते गावातले असतील, शहरातले असतील, झोपडपट्टीतले असतील, विविध समाजातले असतील, विविध प्रांतातले असतील, या सर्वांनीच एक सकारात्मक साथ या गोष्टीला दिलेली आहे. त्यामुळे कोणी काय बोलतं याच्यावर जास्त विचार न करता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कार्यकर्त्यांच्या काय मनामध्ये आहे, नागरिकांच्या काय मनामध्ये आहे, त्यांच्या दिशेनं आणि त्यांना आवश्यक असलेलं, त्यांना गरजेचं असलेलं काम हे आपण करत राहणार आणि माझ्या कामाची गती मी अजून येणाऱ्या दिवसांमध्ये वाढवणार आहे. खैर, अब देखने योग्य बात यही होगी कि एक तीर से कई निशाने करने के बाद अब बेलापुर विधानसभा मतदार संघ की राजनीति किस करवट बदलती है। ब्यूरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क।